बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक अरुण सुका पाटील लिखित कथा एका म्हाताऱ्या मुलाची कैद. काय ही आजकालची मुलं, जराही मॅनर्स नाहीत. तंतनतच नारायणराव घरात शिरले. समोरच डायनिंग टेबलवर सुमतीताई सकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी निवडत बसल्या होत्या. नेहमीप्रमाणे मान वर न करताच त्या म्हणाल्या, काय झालं एवढं वैतागायला सकाळी सकाळी? तुमचा मॉर्निंग वॉक तर व्यवस्थित झाला ना? आपला शुभम ग, त्याचं काय? तो आता निघाला असेल शाळेत जायला. हो हो ग, तो भेटला मला आपल्या कंपाऊंडमध्ये. मी म्हटलं, हाय शुभम, तर ढुंकूनही बघितलं नाही, तसाच तरा पुढे निघून गेला. अहो, लक्ष नसेल त्याचं, मित्रांबरोबर गप्पा मारत गेला असेल. काही मित्र नव्हते बरोबर, एकटाच होता. शाळेच्या अभ्यासाच्या विचारात असेल काहीतरी. मुलांचं आपलं चालू असतं काहीतरी सदा न कदा. नसेल लक्षात आलं. मनाला काय एकदा गैरसमजाची कावीळ झाली ना की सगळंच पिवळं दिसायला लागतं. तू कर तुझ्या नातवाची वकिली, पण मला काही आवडलं नाही त्याचं वागणं. तुम्हाला कोणी विचारलं का आवडलं की नाही आवडलं म्हणून? तेही बरोबर आहे म्हणा. विचारतो कोण आता या म्हाताऱ्याला? तसं नाही हो, तुम्ही उगाच काट्याचा नायटा करता. मी काट्याचा नायटा करतो? शुभमची आजची गोष्ट सोड. खरं सांग, तुझ्या मनात कधी असा विचार येत नाही का की सगळे आपल्याला अडगळीत टाकल्यासारखं वागतात? असं आपल्याला टाळतात ते. मला वेळ कुठे आहे हो एवढा विचार करायला. घरातली कामं उरकता संपत नाहीत. मी भली आणि माझी कामं भली. कोणाला माझी जरूर वाटली तर त्यांनी यावं माझ्याकडं. मी कशाला जाऊ त्यांच्याकडे लुडबुड करायला? लुडबुड केली की अडगळ वाटते. तुझं बरं आहे ग, घरातली सगळी कामं तू करतेस म्हणून सगळ्यांना आवडतेस. पण मी म्हणजे काय, खायला काळणी भुईला भार. हे बघा, तुम्ही चुकता आहात. घरातली कामं करण्याची माझ्यावर कोणी जबरदस्ती करत नाही. आणि कोणाला आवडावं म्हणून मी कामं करत नाही, तर मला आवडतं म्हणून मी कामं करते. आणि त्यातच मला विरंगुळा वाटतो. कशात तरी मन गुंतवून ठेवलं की ते भरकटत नाही. नाहीतर रिकामं मन भूताचं घर. उगाच मनात काही ना काही विचार येतात. तुम्ही असे वाईट साईट विचार करण्यापेक्षा मन कुठेतरी गुंतवा. वाचन करा. ज्येष्ठ नागरिक संघात जा. घरातल्या घरातच कितीतरी कामं अशी आहेत की ती तुम्ही सहजासहजी करू शकाल. ती करा. कोणाच्या मत्तीसाठी नाही तर स्वतःच्याच मत्तीसाठी. म्हणजे मग मन भटकणार नाही. म्हातारी माणसं त्यांच्या वागण्याने स्वतःला अडगळीत टाकून घेतात आणि मग घरच्यांच्या नावाने रडत बसतात. तुझं म्हणणं पटतं मला, पण आपल्याला जवळची माणसं टाळायला लागली की वाटतं आता यांना आपली गरज राहिलेली नाही. ही भावनाच खूप त्रासदायक. अशा या भावनिक प्रेमाचे धागे जसे तुटायला लागतात तशा मनाला खूप खूप वेदना होतात. मला जरा स्पष्ट करून सांगाल का? आताच शुभमचंच उदाहरण घे ना. लहानपणापासून माझ्या अंगा खांद्यावर वाढला. क्षणभर मी दिसलो नाही तर कावरा बावरा व्हायचा. सकाळच्या आंघोळीपासून ते रात्री झोपताना गोष्टी सांगेपर्यंत सगळ्यांसाठी मीच लागायचो त्याला. तो कुशीत आला की स्वर्ग हातात आल्यासारखं वाटायचं माझ्याही. त्याची एवढी सवय झाली की आता त्याचं हे तुटक वागणं मनाला फारच लागतं. आयुष्यात एकदम पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतं. अहो, हे नैसर्गिकच नाही का? पक्ष्याच्या पिल्लांनाही त्यांच्या पंखात बळ येईपर्यंत मोठ्यांच्या आधाराची जरुरी असते.
एकदा का पंखात बळ आलं की विहरायला त्यांना अफाट आकाश बोलावत असतं. भऱ्या मारायला ते भुर्रकन उडून जातात. माणसांचंही तसंच. पहिल्यापासून तुम्हाला लहान मुलांची खूप आवड आहे हे मला माहीत आहे. पण आपल्या म्हातारपणाच्या विरंगुळ्यासाठी लहान मुलांचं बालपण वापरायचं का? की त्यांना प्रेमाने पायावर उभं करण्यासाठी आपलं म्हातारपण वापरायचं? भावनिकदृष्ट्या बघितलं तर आपण लहान मुलांना सांभाळण्याऐवजी लहान मुलंच आपल्याला सांभाळत असतात. म्हातारपणात निर्माण झालेली पोकळी ते आपल्या निरागस प्रेमाने भरून काढतात. म्हणून आपल्या स्वार्थासाठी त्यांना जखडून ठेवायचं? म्हातारपण एक बालपणच असतं. पण बालपण फुरणारं असतं तर म्हाताऱ्याचं बालपण कोमेजणारं असतं. आपलं कार्यक्षेत्र घरापर्यंत सीमित झालेलं असतं तर त्यांचं कार्यक्षेत्र घराबाहेर अफाट वाढणारं असतं. त्यांना तुमच्या प्रेमात अडकून राहायचं नसतं तर कितीतरी नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकायच्या असतात, करून बघायच्या असतात, आव्हानं स्वीकारायची असतात. अशा वेळी आपल्याकडे त्यांचं थोडं दुर्लक्ष झालं तर आपण मनाला का लावून घ्यायचं? उलट आपणच आपल्या मनाला समजवायला हवं. आणि तुम्हाला खरंच लहान मुलांचा एवढा लळा असेल तर इतर लहान मुलांमध्ये रमा. आजूबाजूला असे अनेक लहान मुलं आहेत की ज्यांना प्रेमाची जरुरी आहे. प्रेमाचं नातं निर्माण करण्यासाठी रक्ताचं नातं असायला हवं असं कुठे आहे? हे मात्र तू फार छान सांगितलंस मला. मला नाही सुचलं असं कधी. जाऊ दे, आता मस्तपैकी चहा टाक. तुझ्या झाडूच्या या फटकाऱ्यानं माझ्या मनातील बराचसा कचरा साफ झाला आहे. आता मन कसं स्वच्छ आणि मोकळं वाटतंय. हातात वर्तमानपत्र घेत नारायणराव म्हणाले, साफसफाई करणं तर आम्हा बायकांची जन्मजात सवयच. त्यासाठी तुम्हा पुरुषांना फटकारावंच लागतं. अरे देवा, ह्यावेळी काय बोलत बसले मी तुमच्याशी? अजून स्वयंपाक करायचा आहे. 7:45 वाजायला आलेत. स्वयंपाकाच्या बाई येतीलच आता. आणि मी तुम्हाला 1 किलो कांदे आणायला सांगितले होते. स्वयंपाकाची आठवण झाल्यावर सुमतीताईंना कांद्यांची आठवण झाली. तू केव्हा कांदे आणायला सांगितलंस मला? नारायणराव बावरून म्हणाले, तुम्ही बाहेर जाताना नाही का सांगितलं? त्यासाठी पिशवी पण ठेवली तुम्ही तुमच्या खिशात. कुठे आहे पिशवी? शर्टच्या खिशात हात घालत नारायणराव म्हणाले. खिशातून पिशवी निघाल्यावर नारायणराव रमले. कशी आली पिशवी माझ्या खिशात? अहो, तुम्हीच ठेवली बाहेर जाताना. तुम्ही ना आजकाल फार विसरायला लागले आहात. अरे देवा, खरंच आजकाल मला फार विसरायला होतं. आपल्या विसराळूपणाची कबूल देत नारायणराव म्हणाले, ते जाऊ द्या. बिना कांद्याची बटाट्याची भाजी खा म्हणजे झालं. संध्याकाळी बाहेर जाताना मी आणीन. सुमतीताईंनी निवडलेली भाजी आवरली आणि त्या चहा टाकायला म्हणून स्वयंपाकघरात गेल्या. त्यानंतर काही दिवसांनी नारायणराव सकाळी सकाळी आपल्याच खोलीत पेपर वाचत बसले होते. आनंद आणि अदिती दोघं 9 वाजता आपापले डबे घेऊन बाहेर पडले होते. शुभम ही 7:30ला शाळेत गेला होता. शाळा घराजवळच असल्यामुळे तो नेहमीप्रमाणे मधल्या सुट्टीत घरीच जेवायला येणार होता. स्वयंपाकाच्या बाईही सकाळी 8 वाजता स्वयंपाक करून गेल्या होत्या. त्यामुळे आता सुमतीताईंना थोडा निवांतपणा मिळाला. नारायणरावांचा चहा घेऊन त्या त्यांच्या खोलीत आल्या. काय म्हणतो पेपर? हा घ्या चहा. पेपर काय म्हणणार? त्याच त्या रोजच्या राजकारणाच्या बातम्या. याने त्याला शिवी दिली आणि त्याने याला शिवी दिली. राजकारणात काही नैतिकताच राहिली नाही. अगं, पण एक नवीन बातमी आहे मात्र. आपल्या परिसरात म्हणे मुलं पळविणारी टोळी आली आहे. खरं खोटं काय माहीत, पण तशी अफवा मात्र नक्की आहे. मला समजत नाही, मुलं पळवून हे लोक त्यांचं काय करतात? काय करतात म्हणजे लहान मुलांना आंधळं लुळं पांगळं करून भीक मागण्यासाठी वापरतात, नाहीतर परदेशात विकतात.
आणि काय काय करतात, आपल्याला कल्पनाही करता येणार नाही असे वाईट साईट धंदे करतात लोक. बापरे, राक्षसच म्हटलं पाहिजे यांना. पोलीस का नाही पकडत अशांना? पकडून कैदेतच टाकलं पाहिजे आणि खूप कडक शिक्षा दिली पाहिजे त्यांना. कोणाला न सांगता पोलिसांचं काम चालूच असतं. पण या संघटित टोळ्या असतात, त्यांना पकडणं तेवढं सोपं नसतं. कारण वरून मोठे प्रतिष्ठित दिसणारे लोकही यात गुंतलेले असतात. बरं, ते जाऊ देत. मुलं उठली की नाही अजून? आज रविवारच आहे म्हणा. लोळत पडले असतील तर पडू देत. रोजची खूपच दगदग होते त्यांना. हो, आज सोमवार आहे. आजचा पेपर आहे ना तुमच्याकडे, मग त्यावर बघा ना जरा. सगळी पाखरं उडाली घरट्याच्या बाहेर. आपण दोघेच म्हातारे आहोत आता घरट्यात, राजा राणी. हो हो ना, ना सत्ता ना राज्य आणि म्हणे राजा राणी. कडू चेहऱ्याने नारायणराव म्हणाले, आले का तुम्ही मूळ पदावर? आले? उठा आता आणि कोपऱ्यावरून मला थोडं वाहन सामान आणून द्या. नारायणरावाच्या हातातून कप बशी घेत सुमतीताई म्हणाल्या, मला यायला थोडा वेळ होईल. बाहेर जातोच आहे तर आंबेडकर बागेत जाऊन येईन. यावेळी छोटी छोटी बाळं तिथे खेळत असतात. नुसतं बघूनही खूप बरं वाटतं. आणि संध्याकाळी तर लहान मुलांबरोबर खेळायला खूप 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 मस्त मजा येते. त्या बालमित्रांबरोबर तुमची चांगलीच गट्टी जमलेली दिसते आहे. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये रमायला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला मला जास्त आवडतं. पायात चपला सरकवीत नारायणराव म्हणाले, माहीत आहे मला. निघा आता. वेळ झाला तर ऊन वाढेल. आणि हे काय, बाहेर जाताना तरी जरा बरे कपडे घालावेत. चुरगळलेले आणि असे जुनाट कपडे घालून तुम्ही बाहेर जातात. केसही विस्कटलेले. अहो, निदान दुसऱ्यांकरता नाही तरी माणसानं स्वतःला तरी बरं वाटावं म्हणून तरी नीटनेटकं राहावं. काळजीनं सुमतीताई म्हणाल्या, झाली का तुझी ती स्टेप सुरू? तुला माहीत आहे की तू कितीही सांगितलंस तरी मला वाटेल तसंच मी राहणार. काय करायचं आहे आता म्हातारपणात नीटनेटकं राहून? पुरे आता. निघतो मी. बाहेर पडत नारायणराव म्हणाले. अर्ध्या तासातच नारायणराव परत आले, पण पिशवी रिकामीच. सुमतीताई डोक्याला हात लावत म्हणाल्या, अहो, सामान कुठे आहे? खुर्चीवर बसत नारायणराव म्हणाले, अगं, तिथे आता औषधाचं दुकान निघालंय. किराणाचं दुकान बंद झालं वाटतं तिथे. असं कसं दुकान बंद होईल? काल तर मी त्याच्याकडून सामान आणलं, तेव्हा काही बोलला नाही तो. साईबाबा मंदिराच्या शेजारीच तर ते दुकान आहे. अविश्वासाने सुमतीताई म्हणाल्या, अगं, आता साईबाबाचं मंदिर पण नाही तिथे. आता मात्र कमाल झाली. अहो, तुमच्या नेहमीच्या बागेच्या रस्त्यावरच तर ते आहे. मला सांगा, आपल्या बंगल्यातून निघून सरळ चौकात गेल्यावर तुम्ही डावीकडे वळलात की उजवीकडे? किराणाचं दुकान उजवीकडे आहे. सुमतीताईंच्या आता थोडं थोडं लक्षात यायला लागलं होतं. अगं, मी उजवीकडेच वळणार होतो, पण समोरून एक गाय पळत आली आणि माझी धांदीलच उडाली. त्यात काहीतरी गोंधळ झाला बहुतेक. नशीब घरी परत तरी बरोबर आलात, उद्वेगाने सुमतीताई म्हणाल्या. मला काही समजत नव्हतं. मी त्या फार्मसीवाल्याला विचारलं तेव्हा कुठे रस्ता माझ्या लक्षात आला. माझं चुकलं. तुम्हाला आता बाहेरची कामं सांगायला नकोत, वैतागाने सुमतीताई म्हणाल्या. अगं, रोज तर मी जातो ना बागेत, बरोबर सकाळ संध्याकाळ. माझ्या पायाखालचा तर रस्ता आहे तो. आज त्या गाईनं घोटाळा केला म्हणून. अपराधीपणाने नारायणराव म्हणाले, बरं असू द्या. तुम्ही किती थकलेले दिसतात. रोज सकाळी फिरायला जाता, परत जेवणाआधी एक चक्कर बागेत असतेच. काही जरुरी आहे का 2 वेळा फिरायला जायची? पण ऐकाल तर ना. आता आपल्या खोलीत जाऊन जरा आराम करा.
जेवणाची वेळ झाली की मी बोलावते. नारायणरावांची अशी अवस्था बघून सुमतीताईंना त्यांची काळजी वाटायला लागली होती. अशुभाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. त्या विचारातच त्या थोडा वेळ डायनिंग टेबलवर डोकं टेकून बसून राहिल्या. दिवसेंदिवस नारायणरावांच्या बोलण्यात वागण्यात फरक पडत चालला होता. त्यामुळे सुमतीताईंना खूपच काळजी वाटत होती. रात्रीची जेवणं झाल्यानंतर नारायणराव झोपायला गेले तेव्हा आनंद आणि आदिती यांच्यासमोर त्याने हा प्रश्न काढला. बाबांचं वागणं जरा विचित्र होत चाललंय असं तुम्हाला नाही वाटत का रे? कामाच्या व्यापात खरंच आम्हा दोघांनाही बाबांच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, पण जो काही वेळ मिळतो त्यावरून आम्हालाही तसंच वाटायला लागलं आहे. आदितीबरोबरही माझं याबाबत बरंच डिस्कशन झालं आहे. मी आत्ताच डॉक्टर सहस्रबुद्धेंना फोन लावतो आणि शनिवारची अपॉइंटमेंट घेतो. रात्री उशिरापर्यंत त्यांचं क्लिनिक उघडं असतं. बरं झालं तू विषय काढलास. कामाच्या गडबडीत लक्षातच राहत नाही. आपल्या बंगल्याच्या मागेच दुसऱ्या गल्लीत त्यांचं क्लिनिक आहे. ते चांगले प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट आहेत. असं म्हणून आनंदने क्लिनिकला फोन लावला. हॅलो, डॉक्टर सहस्रबुद्ध्यांचं क्लिनिक का? हां, अपॉइंटमेंट घ्यायची होती. हो, डॉक्टर सहस्रबुद्धे यांचंच क्लिनिक आहे हे. आपण कोण आणि पेशंटचं नाव काय? रिसेप्शनिस्टनं विचारलं. माझ्या वडिलांसाठी नारायण देशमाने यांच्यासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे. मी त्यांचा मुलगा आनंद बोलतो आहे. एक मिनिट थांबा, मी डॉक्टरांच्या असिस्टंटला फोन देते. अपॉइंटमेंट अवेलेबल नसल्याने थोडा विचार करून रिसेप्शनिस्टने डॉक्टर अनिलला फोन दिला. हॅलो मिस्टर आनंद, मी डॉक्टर अनिल बोलतो आहे. शुक्रवारपर्यंत अपॉइंटमेंट अवेलेबल नाहीत. शनिवारी चालेल का? हो, दॅट विल बी फाईन. रादर मला शनिवारची सकाळची अपॉइंटमेंट मिळाल्यास बरं होईल. ओके, डन. पण त्याआधी 1-2 दिवसात तुमच्या वडिलांची आत्तापासून 1 वर्षाची संपूर्ण हिस्ट्री तुम्ही सर्व घरातल्या मंडळींना विचार करून लिहून काढा आणि रिसेप्शनिस्टला देऊन जा. म्हणजे प्रत्यक्ष अपॉइंटमेंटच्या वेळेस पेशंटला तसेच तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना काय प्रश्न विचारायचे आहेत आणि काय सूचना द्यायच्या आहेत हे सोयीचं होईल. नक्कीच. फक्त एवढंच सांगा की हिस्ट्री म्हणजे काय काय लिहायचं? आनंदने आपली शंका विचारली. त्यांच्याबद्दलचा सर्व बारीक सारीक तपशील, त्यांचं वागणं बोलणं, त्यात काही बदल झाले असतील तर ते, काही ट्रीटमेंट घेतली असेल तर त्याबद्दल, तसंच त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत काही महत्त्वाच्या शारीरिक किंवा मानसिक घटना घडल्या असतील तर त्याबद्दल. डॉक्टर अनिलने स्पष्ट केलं. ओके डॉक्टर, उद्यापर्यंत पाठवतो मी वडिलांची हिस्ट्री. फोन ठेवून तो आदितीला म्हणाला. मी आईशी सविस्तर बोलून हिस्ट्री लिहून काढतो, पण ते क्लिनिकला नेऊन द्यायचं काम तुझं. चालेल, शनिवारी आपण 4घे जाऊया. ओके? आदिती आवरावर करत म्हणाली. मे आय कम इन डॉक्टर? अण्णा डॉक्टरांच्या केबिनचं दार उघडतच विचारलं. येस, प्लीज कम इन. प्रसन्नपणे हसत डॉक्टर सहस्रबुद्धे म्हणाले. डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीवर बसत आनंद म्हणाला. डॉक्टर, ही माझी पत्नी आदिती आणि ही माझी आई सुमती. घरी आम्ही 4 आणि माझा 10 वर्षांचा लहान मुलगा असतो. आम्ही दोघं दिवसभर ऑफिसमध्ये आणि मुलगा शाळेमध्ये असतो. त्यामुळे दिवसा फक्त आईवडील दोघंच घरी असतात. आनंदने डॉक्टरांना आपल्या कुटुंबाची ओळख करून दिली. ठीक आहे, मी तुमच्या वडिलांची हिस्ट्री पूर्ण वाचली. खूपच छान आणि अगदी सविस्तर लिहिलेली आहे. त्यामुळे मला त्यांच्या आजाराची कल्पना आली आहे. बहुतेक तर ही डिमेन्शियाची सुरुवात आहे. पण मला काही टेस्ट केल्यावर आणि तुमच्या वडिलांशी बोलल्यावरच नक्की ठरवता येईल. पण त्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांशी काही बोलायचं आहे. डॉक्टर, तुम्ही बोलण्याआधी मी काही विचारलं तर चालेल? आनंद आपल्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टीने म्हणाला. अशा केसेसमध्ये बोलणं हेच तर फार फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही अगदी निसंकोचपणे बोला.
काही शंका असतील तर त्याही विचार. आता तुम्ही म्हणालात की माझ्या बाबांना डिमेन्शिया आजार असण्याची शक्यता आहे, म्हणजेच अल्झायमर का? तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. डिमेन्शिया म्हणजे ज्याला आपण मराठीत स्मृतिभ्रंश म्हणतो, हा आजार नसून मेंदूला इजा झाल्यानंतर व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांचं नाव आहे. डिमेन्शियाचा रुग्ण केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कमजोर होतो. दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठीही त्याला लहान मुलासारखी इतरांची मदत घ्यावी लागते. असा पेशंट म्हणजे एक लहान मुलंच असतं. पण डॉक्टर, हा स्मृतिभ्रंश कशामुळे होतो? आणि म्हातारपणात थोडाफार विसरभोळेपणा तर सगळ्यांना होतोच ना, मग त्यालाही डिमेन्शियाच म्हणणार का? अल्झायमर, टेन्शन, डिप्रेशन, तणाव किंवा कोणत्याही धक्क्यामुळे मेंदूला इजा झाल्यावर डिमेन्शिया होऊ शकतो. पण अल्झायमर हा आजार हे डिमेन्शियाचं मुख्य कारण दिसून येतं. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. म्हातारपणात वयानुसार थोडाफार विसराळूपणा सगळ्यांना होतोच, ते नॅचरल आहे. पण त्यामुळे जर दैनंदिन जीवनात व्यत्यय आणण्याइतपत गंभीर समस्या येत असतील तर त्याला आपण स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया म्हणतो. डॉक्टरांना मध्येच थांबवत आदितीने विचारलं, बाबांना डिमेन्शिया आहे हे तुम्ही कशावरून सांगू शकतात? नारायणरावांची जी सविस्तर हिस्ट्री तुम्ही मला लिहून पाठवली आहे त्यावरून मी हे सांगू शकतो की नारायणरावांना ही डिमेन्शियाची सुरुवात असावी. स्मरणशक्ती कमी होणं, चुकीचे निर्णय घेणं, छोट्या छोट्या गोष्टीत गोंधळणं आणि ओळखीच्या परिसरात देखील हरवणं, भटकणं, ही लक्षणं त्यांच्यात स्पष्टपणे दिसून येतात. बोलणं, समजणं आणि विचार करणं आणि वाचणं आणि लिहिणं याबद्दल त्यांच्यात सध्या तरी फारशा समस्या दिसून येत नाहीत. म्हणूनच मी म्हणतो की सध्या तरी त्यांना माइल्ड डिमेन्शिया आहे. आदितीने परत शंका काढली, म्हणजे केवळ हिस्ट्रीवरून आपल्याला डायग्नोसिस करता येतं का? आदितीच्या शंकेचं निराकरण करण्यासाठी डॉक्टर म्हणाले, तुमच्या म्हणण्यात थोडं तथ्य आहे, पण पेशंटची हिस्ट्री म्हणजेच त्याच्या नातेवाईकांकडून विचारपूस करून काढलेली माहिती हा डायग्नोसिसचाच एक भाग आहे. त्यावरून डॉक्टरांना प्राथमिक कल्पना येऊ शकते. परंतु कन्फर्मेशनसाठी काही टेस्ट कराव्या लागतात. म्हणजे त्यांच्यातील स्मरणशक्ती, विचारक्षमता, वर्तणुकीतील बदल, कार्यक्षमता वगैरे मोजण्यासाठी बऱ्याच टेस्ट असतात. त्या बऱ्याचशा टेक्निकल असतात, त्यामुळे तुम्हाला त्या समजणार नाहीत. आज माझे असिस्टंट त्याच्या काही प्राथमिक टेस्ट करतील. धन्यवाद डॉक्टर. न कंटाळता तुम्ही आमच्या सर्व शंकांचं समाधान केलं. आनंद समाधानाने म्हणाला. धन्यवाद कशाला, तो माझ्या प्रोफेशनचा एक भाग आहे. तुमचं शंकांचं पूर्णपणे निरसन झालं असेल तर आता बाबांना आत पाठवता का? मला त्यांच्याशी एकट्याशी काही बोलायचं आहे. शो, आनंद म्हणाला. चला आपण जरा बाहेर बसूया, चला. त्यानंतर डॉक्टरांचे असिस्टंट डॉक्टर अनिल नारायणरावांना घेऊन केबिनमध्ये आले. जवळजवळ 1 तासाने नारायणराव डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आल्यावर डॉक्टरांनी सगळ्यांना आत बोलावलं. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही नीट ऐका आणि मी सांगितलेल्या सगळ्या सूचना न चुकता पाळा. नारायणरावांशी मी सविस्तर बोललो. त्यांच्या काही प्राथमिक टेस्टही केल्या. बाकीच्या टेस्ट जरुरीप्रमाणे आपण नंतर करूच. या सर्वांवरून मी खात्रीने सांगू शकतो की नारायणरावांना ही डिमेन्शियाची सुरुवात आहे. त्यामुळे सध्या तरी फारशी काळजी करण्याचं कारण नाही. मानसिक आजार जरी एकट्या व्यक्तीला झालेला असला तरी उपचार मात्र संपूर्ण घरातल्या मंडळीवर करावे लागतात. फॅमिली सपोर्ट हा यावरील एक महत्त्वाचा उपचार आहे. नारायणराव पूर्णपणे बरे होतील अशी खोटी आशा मी तुम्हाला देणार नाही, कारण या अशा आजारात मेंदूचं झालेलं नुकसान बरं करण्याचं कुठलंही औषध किंवा उपचार सध्या तरी नाही. पण मेंदूचं अधिक नुकसान होण्यापासून आपण थांबवू शकतो. हो,
तसंच डिमेन्शियाच्या लक्षणावर उपचार करून आपण या व्यक्तीचं जगणं सुसह्य करू शकतो. मी आधीच म्हटल्याप्रमाणे डिमेन्शिया झालेली व्यक्ती ही लहान मुलासारखीच असते. त्यामुळं कुटुंबातील तुम्हा सर्वांना त्यांची लहान मुलांची घेतात तशीच काळजी घ्यावी लागेल. सध्या तरी घराजवळच्या आसपासच्या परिसरात त्यांनी फिरायला जाण्यास काहीच हरकत नाही, पण तरीसुद्धा त्यांच्यावर जरा बारीक नजर ठेवावी लागेल. म्हणजे ते कुठे जातात, काय करतात वगैरे वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नाव आणि पत्ता असलेलं एक आय कार्ड बाहेर जाताना सतत त्यांच्या गळ्यात अडकवा. म्हणजे ते रस्ता चुकले तर निदान कोणीतरी त्यांना घरी पोहोचवू शकेल. मी सध्या काही औषधे लिहून देतो आहे. त्यांना ती औषधं कुणी ती वेळेच्या वेळी नियमितपणे द्यायला पाहिजेत. आणि एक, त्यांच्यावर पूर्ण नजर ठेवा. केव्हाही त्यांच्या बोलण्या वागण्यात नेहमीपेक्षा काही वेगळेपणा आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत काही वेगळी घटना घडल्यास त्यांची वेळ व तारखेनुसार एका वहीत नोंद करून ठेवा. आता तुम्ही 1 महिन्यानंतर आलात तरी चालेल. त्याआधी काही जरूर वाटल्यास माझ्या असिस्टंटला केव्हाही फोन करू शकता. ओके? थँक्यू डॉक्टर. डॉक्टरांचे आभार मानून सगळेजण बाहेर पडले. डॉक्टरांकडे जाऊन नारायणरावांना 2च आठवडे झाले असतील. नियमितपणे रोज सकाळचं फिरणं, जेवणाआधी परत बागेतील चक्कर आणि संध्याकाळी बागेत जाऊन मुलांची खेळणं वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं. पण एका दिवशी संध्याकाळी आनंद आणि आदिती ऑफिसमधून घरी आल्या आल्याच घाबऱ्या घोबऱ्या झाल्या सुमतीताई म्हणाल्या, अरे आनंद, जरा आजूबाजूला बघून येतोस का? यांना बाहेर जाऊन 2 तास तरी झाले, तरी अजून ते परत आले नाहीत. येतील ग, कोणाशी तरी गप्पा मारत बसले असतील ते. तू उगाच काळजी करतेस. तू म्हणतेस म्हणून मी जाऊन येतो फार तर. पायात पुन्हा चप्पल घालत आनंद म्हणाला आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बघ, मी म्हणत नव्हतो का, बाबा येतील एवढ्यात. दार उघडत आनंद म्हणाला, पण समोर पोलीस बघून तो आश्चर्यचकित झाला. काय झालं साहेब? आत या ना, आनंदनं धास्तावून विचारलं. नारायणराव देशमाने इथेच राहतात का? हो. का, काय झालं? न राहून सुमतीताईने विचारलं. तू थांब गा आई जरा. हो साहेब, नारायणराव देशमाने इथेच राहतात. मी त्यांचा मुलगा. काय झालंय? तुमचे वडील आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. बरोबर त्यांचं आणि तुमचंही एखादा आय कार्ड घ्या. तिथे तुम्हाला सगळं सविस्तर समजेलच. आदिती, मी जाऊन येतो ग. आई, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आनंदला केविल आणि नारायणराव मुटकुळं मारून खुर्चीत बसलेले दिसले. त्यांची ती अवस्था बघून त्याला भरून आलं, पण त्याने स्वतःला सावरलं. आनंदला बघताच त्याला मिठी मारून ते लहान मुलासारखे रडायलाच लागले. आनंद, आनंद बघणार आहे, ह्या पोलिसांनी मला इथे पकडून आणलं. मला कैदीत टाकतील का ते? मी काही नाही केलं रे. नारायणरावांना थुपटून खुर्चीत बसवीत ना आनंद म्हणाला, बाबा, तुम्हाला काहीच होणार नाही बाबा. मी आलो आहे ना आता. कोणी तुम्हाला कैदेत टाकणार नाही. अहो साहेब, हे काहीच बोलायला तयार नाहीत. नशीब त्यांच्या गळ्यात हे नाव पत्त्याचं कार्ड तरी होतं, म्हणून तर खात्री करून घ्यायला आम्ही तुमच्या घरी येऊ शकलो. पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणाले. आमच्या साध्या वेशातल्या पोलिसांनी पकडून त्यांना इथे आणलं नसतं तर काय झालं असतं माहीत नाही. दुसरं कोणी पकडलं असतं आणि 4-5 लोक जमा झाले असते तर त्यांना मारलं पण असतं. त्यात त्यांचे हे असे पिंजलेले केस, दुर्गळलेले केस, म्हणजे सगळंच संशयास्पद. सध्या मुलं पळवणाऱ्या टोळींबद्दल लोकांनी एवढी धास्ती घेतली आहे की टोळीवाला आल्याची एखाद्याबद्दल कोणाला शंका जरी वाटली आणि तो जर लोकांच्या तावडीत सापडलाच तर लोक त्यांचं काय करतील काहीच सांगता येत नाही. अशावेळी कोणीही सारासार विचार किंवा चौकशी करण्याच्या भानगडीत पडत नाही. मुलं हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. जरा जरवेतच स्टेशन इन्चार्ज म्हणाले, साहेब, तुमचे खरेच खूप उपकार झाले.
मी जरा बाबांशी बोलू का? आनंदने विनंती केली. बाबा, तुम्हाला समजलं ना? तुम्हाला कैदेत टाकण्यासाठी नाही, तर लोकांपासून वाचवण्यासाठी पोलीस तुम्हाला इथे घेऊन आले आहेत. अरे देवा, म्हणजे हे मला मुलं पळवणाऱ्या टोळीतले समजले की काय? आनंद, आनंद, तुला माहीत आहे ना रे, मला लहान मुलं किती किती आवडतात. मी असं करेन का? आनंदने दिलेला पाण्याचा ग्लास हातात घेत नारायणराव म्हणाले, बाबा, हे तुम्हा आम्हाला माहीत आहे, पण लोकांना कुठे माहीत आहे? व्यवस्थित कपडे घालण्याबद्दल आणि नीटनेटके राहण्याबद्दल आम्ही सगळे तुम्हाला सांगून थकलो, पण तुम्ही कोणाचं ऐकाल तर ना. हट्टीपणा हा असा अंगावर बेततो. बघितलं ना, आता जरा शांतपणे पाणी प्या आणि आठवून आठवून पहिल्यापासून मला सांगा काय झालं ते. शेजारच्या खुर्चीत बसत आनंद म्हणाला. सावकाश पाणी प्यायल्यावर आणि आनंदने समजावल्याने नारायणरावांच्या मनातून पोलिसांची भीतीही थोडी कमी झाली होती. त्याला सावरून बसत म्हणाले, अरे, नेहमीप्रमाणे संध्याकाळी मी घराजवळच्या गार्डनमध्ये जात होतो. कुठेतरी रस्ता चुकलो आणि या दूरच्या गार्डनमध्ये येऊन पोचलो बघ. थकून एका बेंचवर बसलो आणि आता घरी कसं जायचं या विचारात असतानाच एक बॉल माझ्या पायाला लागला. त्यामुळं मला भान आलं. समोरून एक मुलगा बॉल घेण्यासाठी येत होता. त्याला बघून मी काळजीनं विचारलं, अरे, अंधार पडल्यावर एवढ्या उशिरापर्यंत तू अजून बागेत कसा? घरी नाही का जायचं? कुठे राहतोस? तेव्हा तो म्हणाला की तो गार्डन समोरच्या ओम सदनमध्ये राहतो. मग मी त्याला म्हटलं, चल मी सोडतो तुला घरी. त्यानं माझं बोट धरून आम्ही जातच होतो, तेवढ्यात मागून येऊन या माणसानं माझा हात पकडला आणि मला जाब विचारला. त्या मुलाच्या सांगण्यावरून मग तो आम्हाला ओम सदनमध्ये घेऊन गेला. मुलाच्या वडिलांची ओळख पटवून मुलाला त्यांच्या ताब्यात दिलं. पण मुलं पळवणाऱ्या टोळीविषयी एवढी दहशत असताना मुलाला उशिरापर्यंत एकटं सोडल्याबद्दल त्यांना तंबीही दिली आणि तो मला या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आला. मला साहेबांनी मी कुठं राहतो, काय करतो असे अनेक प्रश्न विचारले, पण मी खूपच घाबरलो होतो. मला माझं नाव पण आठवत नव्हतं. त्यांना माझी झडती घेतल्यावर त्यांना माझं हे नाव पत्ता असलेलं कार्ड मिळालं. नारायणरावांना थोपटत आनंद अपराधीपणे म्हणाला, साहेब, त्यांना थोडा स्मृतिभ्रंशाचा त्रास आहे, त्यामुळं हे असं झालं असेल, माफ करा. मग अशा परिस्थितीत तर तुम्ही तुमच्या वडिलांची लहान मुलाप्रमाणे काळजी घेतली पाहिजेत. बाहेरची परिस्थिती माहिती आहे ना तुम्हाला. कृपा करून पुन्हा त्यांना असं एकट्यानं बाहेर सोडू नका. जबाबदारीची जाणीव करून देत पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले. सगळे सोपस्कार होईपर्यंत रात्रीचे 9 वाजले. सगळे काळजीनं घरी वाटच पाहत होते. आल्या आल्या सगळ्यांनी आनंदवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आनंदने काय आणि कसं झालं ते सगळ्यांना सविस्तर सांगितलं आणि तो खुर्चीत चोरासारखं बसलेल्या नारायणरावांकडे वळून त्यांना समजावत म्हणाला, बाबा, आजपासून तुमचं बाहेर जाणं एकदम बंद. आपल्या बंगल्याच्या फाटकाला पण मी कुलूप लावणार आहे. बंगल्याच्या आत आणि अवतीभोवती तुम्ही कुठेही फिरू शकता आणि घरातल्या घरात ही गळ्यामध्ये हे आय कार्ड तुम्ही कायम ठेवलं पाहिजे. हे ऐकताच झालेलं सगळं विसरून नारायणराव पुन्हा मूळ स्वभावावर आले. थोड्याशा रागानंच ते म्हणाले, म्हणजे तुम्ही मला कैदेतच टाकणार की? आता माझ्या आय कार्डवर कैदी नंबर तेवढं टाकून द्या. कुठेही जायचं नाही म्हणजे काय? मी काय लहान मुलगा आहे का? त्यांना थोडं दटावतच आनंद म्हणाला, बाबा, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतं, हे तरी मान्य आहे की नाही तुम्हाला? तुमच्या सध्याच्या परिस्थितीत तुम्ही लहान मूल नसलात तरी लहान मुलासारखेच आहात. आम्ही काय म्हणतो हे तुम्ही ऐकलंच पाहिजे. तुम्हाला जर हे घर कैद वाटत असेल तर ठीक आहे. तुम्ही म्हातारं मूल आहात असंच समजा आणि हे घर म्हणजे या म्हाताऱ्या मुलाची कैद. समजलं? नारायणरावांना समजावता समजावता बरीच रात्र झाली आणि सर्व घर एका न संपणाऱ्या काळोखात बुडून गेलं. धन्यवाद.
पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.